तर ह्यामध्ये आपल्याला पहिल्या चर्चा करायची शिष्याचे गुण काय. तर इस्कॉनमध्ये जे कोणी गुरु बनतात ते गुरु बनण्याआधी ते एक चांगले शिष्य असतात आणि चांगला शिष्य हा पुढे जाऊन गुरु बनण्यास पात्र ठरतो. तर एका चांगल्या शिष्याचे काय गुण आहेत त्याबद्दल तुम्ही विचार करून मग तुम्हाला या रकान्यामध्ये लिहायचे. तर तुम्ही या 2-3 मिनिटांमध्ये या रकान्यामध्ये लिहा की शिष्य बनण्यापूर्वी शिक्षणामध्ये कोणते गुण असले पाहिजे महत्वाचे. कोणी सांगू शकेल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. बोला. हरे कृष्ण प्रभुजी. हा सांगू का. हा शिष्याचे महत्वपूर्ण गुण वर्णन करा. पहिला गुण, शिष्याने कोणताही बदल न करता गुरु आज्ञेचे पालन केले पाहिजे. दुसरं, शिष्याने गुरूंसमोर नेहमी मूर्ख बनून राहणे, जसे काही आध्यात्मिक विषयाबद्दल त्याला काहीच माहित नाही. तिसरं, शिष्य विचारी प्रवृत्तीचा असावा, योग्य अयोग्य गोष्टी जाणणारा असावा, जेणेकरून जीवनाचे परम उद्दिष्ट तो जाणू शकेल. जिज्ञासू व अत्यंत विनम्र असावा, जेणेकरून तो गुरूंकडे आध्यात्मिक ज्ञानाबद्दल पृच्छा करू शकेल. 5, नेहमी परंपरेच्या शिस्तीचे पालन करणारा असावा, डिसायपल, व वैयक्तिक सुखाचा विचार करणारा नसावा. त्याने वैष्णव शिष्टाचारासारखे नेहमी पालन करावे. गुरूंसमोरही आणि बाहेरच्या जगात नित्य जीवनात देखील त्याचे पालन करावे. 7,
तर्क वितर्क न करता गुरुवाणीवर विश्वास ठेवणारा असावा. 8, सेवा करण्यास नेहमी तत्पर असावा. 9, भक्ती सेवेविषयी नेहमी दृढ निश्चयी असावा. आणि 10, संयमशील व आशावादी असावा. छान लिहिलं तुम्ही. आणि कोणी आहे? हाजरी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. बोला. तो नम्र व शरणागत असावा. गुरूंच्या आदेशाचे पालन करणारा असावा. गुरुवर पूर्ण विश्वास असावा. गुरुला नेहमी प्रसन्न व संतुष्ट ठेवले पाहिजे. गुरुला भगवंता समान आदर व सन्मान दिला पाहिजे. अजून कोणी? तर शिष्याचे महत्वपूर्ण गुण असे आहेत की तो हरिकृष्ण महामंत्राचा 16 माळा जप करत असावा नियमितपणे रोज. आणि ते पण चांगला जप करायचा प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी. असं नाही रात्री 10 ते 12 जप करतोय असं नाही. सर्वात पहिलं त्यांनी जपाला प्राधान्य दिलं पाहिजे आयुष्यामध्ये. आणि तो 4 नियमांचं पालन करायला हवं त्यांनी. 4 नियम कोणते आहेत? ज्ञानदेव प्रभू. हरे कृष्ण प्रणाम प्रभुजी. हा बोला. 4 नियम कोणते आहेत? शिष्य व्यभिचारी नसावा. नशापान करणारा नसावा. मांसाहार करणारा नसावा. आणि जुगार खेळणारा नसावा. त्यांनी फक्त भगवंतांना जे दाखवलं, जे अर्पण केलंय नैवेद्य, त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणारा असावा. तर आपण अशा कोणत्याही गोष्टी खायला नाही पाहिजे जे भगवंतांना अर्पित नसतात. तर हे शिष्याचे गुण झाले. आणि त्यांनी परंपरेमध्ये एका सद्गुरूचा त्यांनी आश्रय घेतलेला असावा व त्याप्रमाणे तो प्रभुपादांच्या संस्थेमध्ये कुठली तरी जबाबदारी घेऊन प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी सेवा करत असावं. आपण मंदिरामध्ये एक पाहुण्यासारखं जायला नाही पाहिजे किंवा सेंटरमध्ये आपण एका पाहुण्या माणसासारखं जायला नाही पाहिजे. तिथं जाऊन आपण गेस्ट म्हणून नाही जायला पाहिजे, होस्ट म्हणून जायला पाहिजे.
हरिकृष्ण ऐकू येते का? हा आता येतंय प्रभूजी. कुठेपर्यंत ऐकलं तुम्ही? मी काय सांगितलं? शेवटचं वाक्य काय सांगितलं? भक्ताने फर्स्ट प्रायोरिटी जपाला दिली पाहिजे तोपर्यंत ऐकू आलेलं प्रभूजी. त्यानंतर मग आवाज ब्रेक व्हायला लागलेला. त्यानंतर एक कथा चालू केली ती सांगायला, ते नाही ऐकलं ना कोणी? नाही प्रभूजी. ओके ओके. तर शिष्य हा जागरूक असला पाहिजे गुरुच्या सेवेमध्ये, आणि त्यांनी त्याची बुद्धी सुद्धा गहाण न ठेवता बुद्धीचा पूर्ण वापर करून गुरूंची सेवा करायला हवी. तर असाच एक शिष्य होता, आणि त्याचे गुरु आणि ते शिष्य दोघेही तीर्थयात्रेस निघाले होते. तर त्यांच्याबरोबर एक घोडा होता. तर गुरु महाराज घोड्यावर बसले होते आणि शिष्य घोड्याला पकडून चालत होता, आणि त्यांच्या बरोबर घोड्यावरती काही पूजेचं सामान लादलं होतं. तर थोड्या वेळानंतर काही सामान त्यातनं, जी गाठोडी होती त्यांना पडायला लागलं खाली. तर गुरु महाराजांना कळतं की काहीतरी पडले, तरी तसेच पुढे जातात. मग ते शिष्याला म्हणतात, अरे यातलं काही पडलं होतं का? तो म्हटला, हो महाराज, आचमन पात्री पडलं होतं, आणि एक आरती पण पडली होती. मग ते म्हणतात, अरे तू ते साहित्य का गोळा नाही केलंस? तर तो शिष्य म्हणतो, महाराज तुम्ही मला कुठं सांगितलं की खाली पडलेल्या गोष्टी जमा करायच्या म्हणून? मग त्याला गुरु म्हणतात, अरे असं करू नकोस, आता काही खाली पडलं ना तू ते उचल. मग ते असं करत मग थोडा विश्राम घेतल्यानंतर मग पुढे जायला लागतात. मग थोड्या वेळानंतर ते घोडा तो विष्ठा करतो, ते पण खाली पडतं त्याच्या शरीरातनं. मग शिष्याला वाटतं की गुरूंनी आज्ञा दिली की जे काही खाली पडतं ते उचल. मग तो ती विष्ठा जमा करतो एका गाठोड्यामध्ये, आणि मग थोड्या वेळानंतर गुरु महाराज विश्रामाला बसतात. मग त्यांना वास यायला लागतो. कुठनं वास येतो? घाणेरडा वास. तर तो शिष्य त्यांना दाखवतो की मी पण हे घोड्याची विष्ठा जमा केली. मग गुरु म्हणले, अरे काय मूर्ख आहेस तू, कशाला हे गोळा केलास? तर तो शिष्य म्हणतो, मी तर फार प्रामाणिक शिष्य आहे. तुम्ही म्हटलात की जे काही खाली पडतं ते गोळा कर, तर ह्यांनी ही विष्ठा पण खाली पडत होती म्हणून मी ती गोळा केली. मग गुरु महाराज म्हणतात त्याला, अरे तू किती मूर्ख आहेस, तुला मी ना आता लिस्ट देतो, तुला सगळी सामानाची यादी देतो, या यादीतलंच काही पडलं तर उचल, बाकीचं का उचलू नकोस. मग गुरु त्याला सगळ्या जी सामानाची यादी आहे ती लिहून देतात. मग ते पुढे प्रवासाला चालू होते, त्याचा प्रवास चालू होतो. मग थोड्या वेळानंतर घोडा एका खड्यामध्ये त्याचा पाय अडकतो आणि तो घसरून पडतो, आणि त्याचे गुरु महाराज खाली पडतात, आणि ते बाकीचं गाठोडं पण खाली पडतं, आणि गाठोडीमध्ये सगळं सामान विस्कळीत होतं. तर शिष्य जाऊन सगळं सामान गोळा करतो, त्या गाठोड्याला बांधतो, आणि ते सामान परत घोड्यावरती लागतो, आणि त्याचे गुरु महाराज तळमळत असतात, अरे मला उचल, अरे मला उचल. मग तो शिष्य येतो आणि गुरु महाराजांसमोर ती यादी लिहिलेली असते ना, ती यादी वाचायला चालू करतो. आचमन हो, अंगवस्त्र हो, माळा हो, अशा त्या प्रकारे ते माझी यादी वाचतो, आणि त्यात गुरुचं नाव नसतं. तर तो गुरु महाराज म्हणतो, महाराज तुमचं नाव नाही, मी तुम्हाला उचलू नाही शकणार, कारण तुम्हीच मला आज्ञा केली की जे ह्यात दिले त्यात तेच गोष्टी उचलायचे. मग गुरु महाराज त्याला आज्ञा करतात, अरे मूर्खा, तुला कळायला हवं की ज्याने तुला ही यादी दिली त्या माणसाला ते तुला उचलायला हवं. मग अशा प्रकारे त्याला ते प्रतारणा करतात. मग त्याच्यानंतर तू त्यांना उचलतो. तर आपल्याला अशा प्रकारचं शिष्य नाही बनायचं. तर काही शिष्य वेगवेगळे प्रकारचे शिष्य असतात. काही शिष्य हे गुरूंचा मनोभाव जाणून ते बोलायच्या आधीच त्या गोष्टी करतात गुरु महाराज प्रसन्नतेसाठी. काही शिष्य गुरूंची आज्ञेची वाट बघत असतात, मग ती आज्ञा भेटल्यानंतर मग ती गोष्ट ती करतात. आणि काही शिष्य गुरूंची आज्ञा एक वेळेस आली तर ते तेवढ्या गंभीरतेने नाही घेत, त्यांना वाटतं की दुसरी कोणती करतील. पण जेव्हा तीच आज्ञा परत 2-3 वेळेस त्यांना येते, मग त्याच्यानंतर ते गांभीर्य स्वीकारून ती गोष्ट पूर्ण करतात. आणि चौथा प्रकारचा शिष्य जो सगळ्यात निकामी शिष्य आहे, त्याला गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचं तो
काही पण कुठली पण आज्ञा तो अंमलात नाही आणत, त्याची अंमलबजावणी नाही करत, तो त्यांचं काहीच ऐकत नाही. तर हा चौथा निकामी गुरुभक्त. आणि त्याच्या पुढचा 5वा आहे, तो गुरुनी सांगितलेल्या आज्ञेच्या विरोधातच जातो. त्याला जे करायला नाही सांगितलं तीच गोष्ट ती करतो. तर ह्यामुळं शिष्यामध्ये गुरूंची आज्ञेचं पालन हा महत्वाचा गुण असला पाहिजे. आणि गुरु त्याला भगवंतांच्या सेवेत लावतात. गुरु काही त्याला दुसऱ्या काही अशा भौतिक गोष्टी करण्यासाठी त्याला उद्युत नाही करत. तर ह्यामुळे शिष्यामध्ये हे गुण असलं पाहिजे की त्यांनी गुरूंच्या आज्ञेचं पालन करायला हवं. आणि त्या शिष्याला कृष्ण भक्तीमध्ये जास्तीत जास्त प्रगती करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि त्या शिष्याने नियमितपणे ग्रंथांचं वाचन करायला हवं, प्रवचन ऐकायला हवेत. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत एका शिष्यामध्ये असल्या पाहिजे. आणि तशा बघितलं तर भक्तामध्ये 64 गुण असले पाहिजे, है ना? नाही 64 नाही, 21 क्वालिटीज. तर त्या भक्तामध्ये क्षमा, दमा, तप, शांती, आर्जवम अशा प्रकारचे भरपूर लिस्ट दिलेली आहे. तर असे गुण त्या भक्तामध्ये असले पाहिजे, तरच तो शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला जातो. आता एक चांगला शिष्य गुरु बनतो, तर आपल्याला इस्कॉन मध्ये गुरु बनण्यासाठी काय पात्रता लागते किंवा इस्कॉन मधल्या गुरुचा मनोभाव काय आहे, तर त्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्या 69व्या पानावरती तर इस्कॉन मध्ये ज्यांना कोणाला गुरुची पदवी मिळते त्यापूर्वी त्यांना या पात्रतेत उतरावं लागतं. तर ते खालील पात्रता असे आहेत गुरूंच्या, की त्यांनी इस्कॉन मध्ये कमीत कमी 10 वर्षापासून दीक्षित भक्त असायला पाहिजे त्यांनी. आणि त्या गुरूंनी 4 नियमांचं गंभीरतेने पालन केलेलं असावं. ते मंदिरातले रोजचे सकाळचे प्रातःकालीन कार्यक्रम करतात आणि दररोज ते नित्यनियमाने 16 माळाचा जप करतात. आणि त्यांचा व्यवहार वैष्णवासारखा असतो. त्याचा सुद्धा एकदम उच्च कोटीचा प्रचार असतो, जेणेकरून भक्त झालेले असतात लोक. त्यांना शास्त्राची उत्तम समज असते आणि परंपरा जी शिक्षा देते त्याचाच त्याने प्रसार करायला हवा. असं नाही की आध्यात्मिक गुरु भौतिक जीवनाचा प्रचार करतात. तर ह्या गोष्टी गुरूंनी करायला नाही पाहिजे. आणि गुरुमध्ये आपल्या शिष्यांना भक्तीमध्ये संलग्न करण्यासाठी उपयुक्त योजना वगैरे ह्याचं पूर्वनियोजन करता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा तो शिष्य समुदाय हा श्री प्रभुपादांच्या सेवेमध्ये एकजुटीनं आणि पूर्ण जोमाने भगवंतांची सेवा करू शकतात. त्याचबरोबर ते श्री प्रभुपादांची जी शिकवण आहे किंवा आपली संस्था आहे
कसले कोर्ट कचेरी त्यांनी केलेली नसेल व त्यांनी स्वतःच्या नावावरती मोठी धनराशी किंवा संपत्ती मंदिराच्या काही गोष्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलेल्या नसाव्या. तर अशा प्रकारे जीबीसीने दिलेल्या आज्ञेचं त्यांनी पालन करायला हवं आणि जिथं वार्षिक सभा भरतात गुरुच्या विषयावरती ते त्याने प्रामाणिकपणे आपल्या जीवनात उतरवलेलं असावं. तर ह्या गोष्टी झाल्या आध्यात्मिक पात्रता. त्याचबरोबर त्यांना जे आपल्या संस्थेमध्ये चालवणे झालेले अनेक अभ्यासक्रम आहेत, जसं भक्तिशास्त्री, भक्तिवैभव, भक्तिवेदांत, ह्या अभ्यासक्रमात त्यांनी पूर्णपणे मन लावून शिक्षण घेऊन त्यांचा त्यावरती पूर्णपणे त्यांच्याकडे त्याची माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं व्यवहार चरित्र यावरती कुणाला शंका न येण्यासारखं असलं पाहिजे. त्यांचा स्वभाव प्रेमळ असला पाहिजे. तर अशा प्रकारे गुरु पात्रता इस्कॉनमध्ये निश्चित झालेली आहे. आणि त्याचबरोबर गुरु हे वरिष्ठ भक्तांच्या आज्ञेनेच बनता येतं. तर कुणाला गुरु प्रभुपादांनी पहिले 11 भक्तांना गुरु बनण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या वेळेस त्यांना संन्यास दिला होता त्यावेळेस. तर आता वेगवेगळे गुरु आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या भागामध्ये शिष्यत्व स्वीकार करण्यासाठी पात्र ठरता येईल असं कार्य करायला हवं. तर आता आपण हे गुरूंचे काही विचार. आता सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आपण आता शिकतोय तो म्हणजे इस्कॉन गुरुवृंद आणि इस्कॉन पदाधिकारी यांच्यामधला संबंध कसा आहे त्याच्याबद्दल आपण आता शिकणार. तुम्हाला सर्वांना हा दिसतोय तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 24 वरती. तर गुरु ही कोणती व्यक्ती बनू शकते त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. तर सर्वप्रथम शिल प्रभुपादांचं स्थान अग्रगण्य स्थान आहे. ते या पूर्ण संस्थेचे शिक्षा गुरु आहेत 10,000 वर्षासाठी. जोपर्यंत कलियुग पूर्णपणे प्रभाव दाखवत नाही, जोपर्यंत भक्त प्रचार करतायत इस्कॉन संस्थेद्वारे, तर तोपर्यंत शिलबांचं स्थान अग्रगण्य स्थान आहे आपल्या संस्थेमध्ये. तर शिल प्रभुपादांनी आपली ही जी संस्था वेगवेगळ्या देशामध्ये आहे, जसं महाराष्ट्रात, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात, जिल्ह्यात, तर अशा प्रकारे भरपूर आपलं जाळं पसरलेलं आहे इस्कॉन संस्थेचं. तर त्यांना त्या प्रत्येक एकेका आध्यात्मिक
जे केंद्र आहे त्यामध्ये त्या केंद्राद्वारे प्रबंधित सेवा कशी केली जाऊ शकते त्याबद्दल आता आपल्याला इथं या चार्टद्वारे शिकवण्यात येईल. तर श्रील प्रभुपादांनी ह्या संस्थेला चालवण्यासाठी एका सभेची स्थापना केली. तर याचं नाव आहे जीबीसी मंडळ. जीबीसी म्हणजे गव्हर्निंग बॉडी कमिशन. तर ही सर्वात मोठी अधिकारी वर्ग आहे जे इस्कॉन संस्थेला पूर्णपणे सांभाळतात. एकूण 30-40 भक्त आहेत, त्यातले भरपूर जण प्रभुपादांचे शिष्य आहेत. ते सर्व ही सेवा अर्पण करतात जीबीसी मंडळाद्वारे. तर ह्या मंडळाखाली 3 उपमंडळ येतात, वेगवेगळे मंडळ. तर पहिलं आहे संन्यास मंडळ. तर ह्या जीबीसी मंडळाद्वारे संन्यास मंडळ स्थापित केलेलं आहे. तर या संन्यास मंडळामध्ये जो व्यक्ती संन्यास घेणार आहे त्याची पात्रता काय आहे, तो काय किती वर्षापासून त्याचा करतोय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे सखोलात जाऊन त्या गोष्टी चाचून बघितल्या जातात आणि त्यानंतरच ते त्यांना संन्यासी म्हणून घोषित करतात. आणि त्याचबरोबर जीबीसीच्या जवळ गुरु सेवा समिती आहे, ज्याद्वारे गुरूंची निवडणूक होते, गुरूंना निवडलं जातं. तर प्रत्येक गुरु हा संन्यासी नसतो किंवा प्रत्येक संन्यासी हा गुरु नसतो. त्यामुळे इथं वेगवेगळे दाखवले संन्यास मंडळ आणि गुरु सेवा समिती. तर संन्यास मंडळ फक्त संन्यास देण्यासाठी आहे आणि गुरु सेवा समिती कुणाला गुरु शिष्याला आपल्या गुरुशी संबंध आणणे ह्या अशा महत्वाच्या कार्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. आणि गुरु हे फार प्रचारच अस्खल असतात. तर अशा व्यक्तींना सुद्धा इस्कॉनमध्ये गुरु बनवलं जातं. तर हे 2 मंडळाबरोबरच जीबीसी ही पूर्ण जगाचे नकाशे बनवून त्याचे विभाग पाडले गेले आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुद्धा जेवढे मंदिर बाकीच्या देशामध्ये आहेत त्या तेवढेच मंदिर फक्त वृंदावनात आहेत. तर ह्या जीबीसी मंडळाच्या खाली येणारा विभागीय मंडळ आहे. तर हे विभागीय मंडळ संन्यासांना आणि गुरुजनांना वेगवेगळे साहित्य किंवा वेगवेगळ्या ग्रंथाचं ज्ञान हे प्राप्त होण्यासाठी ते त्यांना मदत करतात. आणि विभागीय मंडळात भरपूर मोठा भाग येतो. जसं भारतामध्ये 4 आहेत. वेस्ट इंडिया डिव्हिजन काउन्सिल म्हणजे पूर्व भारत त्याचं मंडळ वेगळं आहे, उत्तर भारतचं मंडळ वेगळं आहे आणि पश्चिम भारतचं मंडळ वेगळं आहे आणि दक्षिण भारतचं मंडळ वेगळं आहे. तर ह्याद्वारे प्रभुपादांची सेवा केली जाते आणि बाकीचे मंडळ दुसऱ्या मंडळाकडनं मदत घेतात जर त्यांना पुरेसं अर्थसहाय्य नसेल तर. अशा विभागीय मंडळाखाली भरपूर मंदिर असतात. जर समजा इस्कॉन ईस्ट इंडिया डिव्हिजन काउन्सिल असं जर आपण म्हटलं तर भारतातल्या सगळ्या परदेशी भक्तांना गुरु बनता येतो, त्यांना बनवू शकतो. तर या विभागीय मंडळाद्वारे वेगवेगळे त्यांच्या विभागामध्ये मंदिर जे आहेत त्याची देखरेख, त्यांचं व्यवस्थापन कसं आहे ते पाहिलं जातं.
जसं आता मुंबई हे हेडक्वार्टर आहे सगळ्या पूर्वेतल्या भागात, जसं पूर्ण महाराष्ट्र, गुजरात या या भागातल्या मंदिरावरती मुंबई हे विभागीय मंडळ आहे. त्याप्रमाणे माया पुस्तक विभागीय मंडळ आहे बाकींच्या बंगालच्या साईडच्या राज्यासाठी. आणि एक उत्तर प्रदेशमध्ये आहे दिल्लीला, ते सगळे उत्तर प्रदेशचे राज्यांची ती निगा आणि निरीक्षण करतात. आणि साऊथ मध्ये चेन्नई. तर असे 4 विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागामध्ये एक एक मंदिर अध्यक्ष एक त्यांचं सेंटर चालवतात. आणि एका मंदिराखाली जर ते मंदिर फार मोठं असेल तर अनेक सेंटर येतात. जसं आपल्या पुण्याच्या मंदिरात इस्कॉन NVCC हे मंदिर आहे आणि त्याखाली येणारे सेंटर कोणते कोणते? नगर आहे, वेल्ला आहे, जेजुरी आहे, सासवड आहे, चाकण आहे, भोसरी आहे, मगरपट्टा, विमाननगर, असे वेगवेगळे जे ज्या ठिकाणी प्रचार होतोय त्यांना त्यांच्या अधीन असतात. तर मंदिराच्या अध्यक्षाची जबाबदारी असते की त्यांनी गुरु आणि संन्यासांची सेवा करावी आणि त्यांनी भक्तांना शिष्य बनवायचं आणि मंदिरात राहणाऱ्या भक्तांची काळजी घ्यायची. ही जबाबदारी त्यांची फार महत्वाची आहे. तर मंदिराध्यक्षाखाली मंदिरातले भक्त, ब्रह्मचारी भक्त आणि जे त्यांचं भक्तांचा समूह आहे, जे बाहेर गृहस्थ आहेत, त्यांना सुद्धा सांभाळण्याची आवश्यकता असते. आणि काही प्रचार ज्यांना नामहट्ट व्यवस्थापक म्हटलं जातं ते त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने नामहट्ट चालू करतात आणि ते लोकांना भक्त बनवतात. पण हे नामहट्ट सुद्धा मंदिराच्या अध्यक्षतेच्या खाली अधीन असते. तर अशा प्रकारे काही भक्त प्रचार करतायत आणि काही भक्त व्यवस्थापन करतात. जसं गुरु हे प्रचार करतात, नामहट्ट इंचार्ज सुद्धा प्रचार करतात. त्याच प्रकारे जे व्यवस्थापन आहे ते बघितलं जातं मंदिराध्यक्षाकडनं, विभागीय मंडळाकडनं. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. तर इस्कॉनच्या गुरूंनी आपल्या शिष्यांना व्यवस्थापकांच्या समोप्यामध्ये राहायला शिकवायला पाहिजे. आणि जे व्यवस्थापक आहेत त्यांना त्यांच्या सेवेपेक्षा त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनावरती जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ काही शिष्य गुरुकडे जातात आणि गुरु त्यांना म्हणतात, जर त्यांना म्हटले की तुम्ही माझंच ऐका, मग त्या प्रकारे जे शिष्य आहेत ते गुरूंचं ऐकतात आणि त्यांच्या तिथल्या जे मंदिर आहे जिथं त्यांचं भक्ती त्यांना प्राप्त झाली तिथल्या व्यवस्थापकांचं ते ऐकत नाहीत. मग त्यामुळे गुरु आणि तिथल्या मंदिर व्यवस्थापकामध्ये भेद निर्माण होऊ शकतो. तर ह्यासाठी कोणीही भक्ताला, जो कोणी इस्कॉनमध्ये भक्त आहे त्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचं सेवेचे दायित्व आहे मंदिरातल्या भक्तांच्या अधीन, त्याचबरोबर त्याला आध्यात्मिक जी प्रोत्साहन मिळतं त्यासाठी त्याला आहेत गुरु. तर अशा प्रकारे ह्या रचनेद्वारे आपण समजू शकतो की इस्कॉन गुरु आणि जे प्रचारक आहेत त्यांची कथा मधून असते, त्यांचं बोलणं मधून असतं. तर अशा दोन्ही व्यवस्थापकांनी इस्कॉनच्या गुरुवृंदाचा आपापसात समन्वय असला पाहिजे. असं नाही केलं तर शिष्यामध्ये द्वंद्व निर्माण होतो की आपण मंदिरांच्या अध्यक्षाचं ऐकायचं की गुरुचं ऐकायचं. तर हे असे द्वंद्व उत्पन्न होत भक्तांमध्ये. त्यासाठी त्यांना ही पूर्ण जी इस्कॉन संस्था आहे त्याची रचना या छोट्याशा तक्त्याद्वारे दाखवण्यात येते.
तर तुम्हाला परत एकदा सांगतो, श्रील प्रभुपाद हे सर्वात पहिले अग्रगण्य आपले अधिकारी आहेत. आपण त्यांच्याच अधीन राहून सेवा करतो. तर प्रभुपादांनी नेमून दिलेली जी मंडळ आहे त्याला म्हणतात गव्हर्निंग बॉडी कमिशन. तर हे प्रत्येक वेगवेगळ्या देशातनं कानाकोपऱ्यातनं निवडलेले GBC असतात. तर ते सर्व एकत्र येऊन प्रभुपादांची जी इच्छा आहे त्याचं मंथन करून त्या इच्छा पूर्ण जगात पसरवण्याचा प्रयत्न करतात. तर त्या GBCच्या खाली व्यवस्थापन, संन्यास मंडळ आणि गुरु सेवा समिती या 3 गोष्टी त्यांच्या सेवेत आहेत. तर अशा प्रकारे आपण गुरु आणि इस्कॉनचे अधिकारी यांच्यातले संबंध बघतो. कुणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. आता गुरु ही आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा देण्यासाठी आहे आणि मंदिर अध्यक्ष हे आपल्याला व्यवहारामध्ये भगवंतांची सेवा कशी करावी, आपल्याला जे आपण ऐकले ते आपल्या जीवनात कसं उतरावं त्याची मदत करणारे अधिकारी आहेत. जसं आपण प्रॅक्टिकल आणि थिअरी हे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक, प्रॅक्टिकलला मराठीत काय म्हणतात? प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक. तर आपण जे पुस्तकामध्ये वाचतोय, गुरुकडनं एवढं आपण वाणी ऐकतोय, ते आपण जीवनात कसं उतरवणार आहे? तर त्यासाठी आपल्याला गुरु येऊन आपल्याला मदत नाही करणार. तर आपल्याला मदत करतील आपले सेंटरचे इन्चार्ज किंवा आपल्याला नामहट्टी इन्चार्ज, जे काही आपले प्रोग्राम होतात, सत्संग प्रोग्राम, तिथले लोक आपल्याला मग प्रात्यक्षिक रूपामध्ये भगवंताची सेवा कशी करायची ते शिकवतात. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींचं महत्वाचं स्थान आहे एका शिष्याच्या जीवनामध्ये. तर काही लोक गुरुवादी होऊन जातात आणि ते गुरु बरोबर राहतात आणि प्रत्यक्षामध्ये काही सेवा नाही करत. जेव्हा मंदिरात गुरु येतात तेव्हा येऊन त्याच्या समोर मोठ्या मोठ्या नृत्य करतात, जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव, आणि जेव्हा गुरु निघून जातात तर ते पण गायब होऊन जातात. मग अशा शिष्यांद्वारे आपल्या संस्थेला काही लाभ नाही होत, कारण हे शिष्य फक्त गुरु असेपर्यंतच. जर दिवाळीला आपण फ्लॉवर पॉट लावतो ते कसं भस 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 जाऊन जातं, फक्त 5 मिनिटासाठी असतं ते. त्या प्रकारे ते गुरु असले की गुरुंसमोर फार मोठी सेवा भाव दाखवतात आणि गुरु गेल्यानंतर किंवा गुरु दुसऱ्या शहरात गेल्यानंतर हे परत ढिले पडतात. तर असंही आपल्याला शिष्य नाही बनायचं आणि आपल्याला असंही शिष्य नाही बनायचंय की जो फक्त सेवा करतो, फक्त सेवा करतोय. मंदिराच्या अध्यक्षांनी जी सांगितली सेवा ती सगळी करतोय, पण तो साधनेकडे लक्ष नाही देते, तो वाचनाकडे लक्ष नाही देते. मग अशा प्रकारे जर व्यक्ती एकदम रजोगुणात येऊन सेवामध्ये पूर्णपणे लागला तर त्याची जी आध्यात्मिक वाढ आहे, जी शास्त्र वाचून किंवा प्रवचन ऐकून होती ती होणार नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आपल्याला गुरुकडनं त्यांच्या वाणीद्वारे भगवंताची सेवा कशी करायची ते शिकले पाहिजे, ती शिकवण आपल्याला मिळते. आणि त्याचबरोबर मंदिराचे अध्यक्ष आणि बाकीचे जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला त्या शिकलेल्या ज्ञानावरनं ते प्रात्यक्षिकात कसं उतरायचं त्याच्याबद्दल आपल्याला ते मदत करतात. त्याच्यामुळे आपल्याला दोघांप्रती आपला आदर असला पाहिजे. तर हे आपल्याला शिकायचंय. तर हे आपल्या इस्कॉन संस्थेचं सारांश रूपामधलं व्यवस्थापन करण्याचा हा तक्ता आहे. कसं भारतात आपल्या कसं इस्कॉन मध्ये व्यवस्थापन चालतं. तर आचार्य त्यांनी नेमून दिलेली ही GBC जे मंडळ आहे त्यांच्याद्वारे पूर्ण इस्कॉन संस्थेचं व्यवस्थापन होतं. ते व्यवस्थापन सुखरूप आणि हे होण्यासाठी संन्यास मंडळ त्यांनी स्थापन केलेले, जेणेकरून ते लोकांना संन्यास देऊन त्यांचं फक्त आयुष्यातलं उद्देश आहे की लोकांना कृष्ण भक्तीचा प्रचार करून दे, त्यांच्याबद्दल गुणगान गाय.
त्या ह्या संन्यासींचं मंडळाची निर्मिती सुद्धा GBC द्वारे केलेली. आणि त्याचबरोबर त्यांच्या अंडर सगळे संन्यासी त्यांच्या अधिपत्याखाली येतात. आणि त्याचबरोबर GBC मंडळाद्वारे गुरु सेवा समिती निर्माण केलेली आहे की जेणेकरून आपण जे नियम वाचले गुरुबद्दल अशा व्यक्तींना शोधून काढणं, जे फार भक्तीमध्ये लोकांना प्रेरणा देत आहेत, ज्यांच्याद्वारे ज्यांच्या जीवनाकडे बघून लोकांना भक्ती करण्याची इच्छा होते, ज्यांचं समर्पण आहे प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये, अशा भक्तांना गुरु म्हणून निवडायचं ह्याचं कार्य ते गुरुसेवा समितीद्वारे होते. आणि हे संन्यासी, हे गुरु आणि हे सगळे व्यवस्थापनाचे जे कोणी त्याचे सदस्य आहेत ते सर्व GBCच्या अधिपत्याखाली आहेत. तर मंदिर अध्यक्ष हा तिथल्या त्या लोक म्हणजे स्थानिक अधिकारी असतो. त्यांना माहित असते कोण भक्ताला किती भक्तिभाव सेवा द्यायची वगैरे. त्यासाठी आपण त्यांना आपल्या गुरूंचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलेल्या नियमांची आपण आपल्या जीवनामध्ये उतरायला हवं. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी फक्त प्रचार होतं, मंदिर वगैरे नसतं तिथं, जसं काही प्रीचिंग सेंटर वगैरे असेल, तर त्या भक्तांचं सुद्धा गुरु काळजी घेतात, गुरुद्वारे काळजी होते. आणि मंदिराध्यक्ष सुद्धा त्या जे काही सेंटर आहे त्यांना ते भेट देतात. तर अशा प्रकारे हे इस्कॉन संस्थेमध्ये जे खालच्या सर्वात खाली जे भक्त समूह शिष्य दाखवले, तर ह्या शिष्यावरती एवढ्या मोठ्या अधिकारांची रचना आहे. तर त्यामध्ये गुरूंचं स्थान काय आहे, आपल्या मंदिराध्यक्षांचं स्थान काय आहे, किंवा संन्यासांचं काय स्थान आहे, तर हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाहीतर आपल्याला काही माहित नसेल तर आपल्याला समस्या येऊ शकते. तर ह्या प्रकारे हे इस्कॉन जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय श्रमण, ती कशी चालते आणि आपापसातले अधिकारी कसे एकमेकांशी मेळ घालतात ते ह्या तक्त्यावर आपण शिकलो आज. कुणाला काही प्रश्न आहे याच्यावरती? ही स्क्रीन शेअर केली का मी? अच्छा, तुम्ही केले ना? ठीक आहे. हो बरोबर. आणि आता काही कुणाला प्रश्न आहे? ज्यांना कोणाला प्रश्न असतील ते आपला माईक अनम्यूट करून बोलू शकतात. ठीक आहे, पुढे जायचं आपण. हो प्रभूजी. हो प्रभूजी. तर इस्कॉनच्या गुरूंचा मनोभाव कुणी वाचेल ते परिचय वाचा. इस्कॉन गुरुचा भाव. कोण वाचते? हा ठीक. इस्कॉन गुरुचा भाव. श्रील प्रभुपाद आणि आपल्या गुरु परंपरेची सेवा. इस्कॉन मध्ये जे दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरुचे पद निभावण्याची सेवा करतात त्यांनी आपल्या शब्दांमध्ये श्रील प्रभुपादांची शिकवण यथारूप मांडणे आणि आपल्या वैयक्तिक व्यवहारामध्ये आदर्श उदाहरण असावे. श्रील प्रभुपादांच्या आणि आपल्या गुरु परंपरेतर्फे शिक्षा गुरु आध्यात्मिक ज्ञान आणि प्रोत्साहन प्रदान करतो. तसेच श्रील प्रभुपाद आणि आपल्या गुरु परंपरेतर्फे दीक्षा गुरु आध्यात्मिक शिकवण, प्रोत्साहन, दीक्षा, दीक्षेचे नाव आणि नंतर पात्र शिष्याला गायत्री मंत्र प्रदान करतो. सर्वात मोठा पहिला गुण आहे गुरुमध्ये की त्यांनी हे गुरुपद परंपरेच्या सेवेसाठी घेतलेले. गुरुपद असं नाहीये की ते गुरु झाले म्हणून ते स्वतःची एक संस्था काढतील आणि तिकडचे संस्थापकाचार्य बनतील. तर हा गुरुचा भाव नाही. तर हा शिष्य जो त्यांचा शिष्य आहे तो फक्त त्यांचा शिष्य नसून तो अख्ख्या पूर्ण परंपरेचा शिष्य. तर हे जाणणं महत्वाचं आहे गुरूंना.
नाहीतर कधी कधी काही गुरु पथभ्रष्ट होतात. त्यांना वाटतं मीच ह्यांचा सर्वांचा उद्धारक आहे. पण जी शक्ती त्यांना प्राप्त झाली ती परंपरेद्वारे प्राप्त झालेली. त्यामुळे प्रामाणिक गुरु हे आपल्या शिष्यांना प्रभुपाद आणि गुरु परंपरेची सेवा करण्याचं आदेश, निवेदन वगैरे, शिकवण वगैरे देतात. तर प्रत्येक गुरु आपल्या शिष्यांना सांगतो की तुमच्या मंदिराच्या व्यवस्थापनाखाली तुम्ही प्रभुपादांची सेवा मन लावून करा. तर काही शिष्य म्हणतात की मी फक्त गुरूंचं ऐकणार, मी इथल्या व्यवस्थापकांचं ऐकणार नाही. तर हा शिष्य तो एक प्रकारे अपराध करतो. जसं समजा एक गुरु महाराज झोपलेले आहेत आणि त्यांचा एक शिष्य त्यांचा उजवा पाय दाबतोय, दुसरा शिष्य त्यांचा डावा पाय दाबतोय. तर उजवा पाय दाबणारा शिष्य म्हटला, अरे मी तर उजवा पाय दाबतोय, त्याने गुरुंना आनंद वाटतोय, पण हा दुसरा पाय दाबतोय ना, डावा पाय, मी त्याला हळूच चिमटी काढणार, म्हणजे जेणेकरून गुरु उठतील आणि त्याच्यावर चिडतील. पण असं केल्याने काय होतंय, त्यांची गुरुची सेवाच नाही होते, तो गुरूंचाच अनादर करतोय, हे आपल्याला दिसतंय. तर त्या प्रकारे गुरु जे संस्थेत गुरु आहेत ते सदैव सांगतात आपल्या शिष्यांना की तुम्ही तुमच्या ज्या स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही सेवा करा. काही टेक्निकल कारणामुळे प्रभूजी डिस्कनेक्ट झालेले आहेत. प्रभूजी लवकरच जॉईन होतील. सर्वांनी थोडा वेळ वाट बघावी. हरे कृष्ण, आवाज येतोय का कोणाला? हरे कृष्णा. प्रभूजी डिस्कनेक्ट झालेले आहेत. थोडा वेळ वाट बघावी. बर बर, मला वाटलं माझाच आवाज गेला की काय.
हरिमोहन. हा, हरे कृष्ण. पुढचा वाचा. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांचे व्यवस्थापकीय मंडळ. आपल्या शेवटच्या दिवसात भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी आपल्या सर्व शिष्यांना एका व्यवस्थापकीय मंडळाची स्थापना करण्याची सूचना दिली आणि त्याद्वारे परस्पर सहयोगाने प्रचाराचे आंदोलन पुढे नेण्यास सांगितले. परंतु त्यांच्या तिरोभावानंतर काही वरिष्ठ शिष्यांनी संगनमत करून कोणत्याही अधिकाराविना आचार्याचे पद प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. कोण आचार्य बनणार याबाबत शिष्यांमध्ये 2 गट पडले, पण हे दोन्ही गट व्यर्थ होते, कारण त्यांना कोणताही अधिकार नव्हता आणि त्यांनी आपल्या आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन केले होते. गुरु आणि इस्कॉन अधिकारी मंडळ यांचे आदेश. जेव्हा ते म्हणतात की त्यांना इस्कॉन आणि जीबीसी आवडत नाही, ते एका अर्थाने ते म्हणत आहेत की त्यांना माझ्या आदेशाचे पालन करणे आवडत नाही. याचा अर्थ त्यांना माझ्या आदेशांमध्ये विश्वास नाही. याचा अर्थ त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. हा गुरु अपराध आहे. त्यामुळे वरकरणी माझ्यावर विश्वास आहे असे म्हणणे त्यांचा दांभिकपणा आहे. इथं आपल्याला शिकायला मिळत आहे की प्रभुपादांनी जी ही रचना केलेली आहे, जीबीसी मंडळ, मग गुरु मंडळ, संन्यासी मंडळ किंवा विभागीय मंडळ, मंदिर व्यवस्थापक, अध्यक्ष, मंदिराचे अध्यक्ष, बाकीचे सेंटरचे अध्यक्ष, हे सगळ्या ज्या पदवी आहेत, ह्या अधिकारीचे जे पद आहेत, ते सर्व प्रभुपादांची सेवा अखंडपणे चालावी. कारण हे एवढं मोठं व्यवस्थापन आहे, फक्त भारतापुरतंही हे नाहीये, पूर्ण देशासाठी आहे, पूर्ण जगासाठी. तर जी अशी जर आपण मॅनेजमेंट व्यवस्थापनची स्ट्रक्चर जर असं व्यवस्थापनचं मंडळ आपण नाही बनवलं तर आपली संस्था तुकडे तुकडे होते संस्थेची. तर संघात शक्ती असते. त्याप्रमाणे जर या सर्व वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या भाषेतल्या, वेगवेगळ्या संस्कृतीतल्या लोकांना एकत्र ठेवायचं, सगळ्या भक्तांना, तर ही महत्वपूर्ण स्टेप काय म्हणतात हे महत्वपूर्ण पाऊल होतं की जेणेकरून आपण आपल्या सगळ्या भक्तांना एकत्र ठेवू शकतो. जर असं नाही केलं तर प्रत्येक ठिकाणी आपापला जो गुरु आहे तो आचार्य बनेल, आपापला मंदिर अध्यक्ष आचार्य बनेल, व ते सगळे स्वतः प्रचार करतील आणि त्यांना माया हळूहळू एकेकाला तोडून टाकेल. त्यामुळे आपल्या संस्था प्रभुपाद गेल्यानंतर सुद्धा 50 वर्ष झाली आताशी, तरी आपल्या संस्थेला धक्का नाही बसलेला. आपण बघतो बाकीच्या ठिकाणी जो गुरु असतो तोपर्यंत सगळी संस्था फुललेली असते आणि जसे गुरु जातात तशी संस्था कोलमडते. तर आपल्या इस्कॉन संस्था अजून भरभराटीला पोहोचते आणि भरभराटीने एवढा मोठा प्रचार होतोय. त्याचं सर्व श्रेय आहे या प्रभुपादांनी दिलेल्या ह्या रचनेचं आपण पालन करतोय, या संरचनेचं, व्यवस्थापनाचं आपण पालन करतोय. तर काही प्रभुपादांच्या वेळेस सुद्धा काही भक्त म्हणायचे की प्रभुपाद आम्हाला जीबीसी आवडत नाहीत, आम्ही फक्त तुमची सेवा करणार, या जीबीसीचं आम्हाला काय ऐकायचं नाही, या मंदिराच्या अध्यक्षाचं आम्हाला ऐकायचं नाही, आम्ही फक्त तुम्ही आदेश दिलात ते आम्ही जीव लावून ऐकू. तर प्रभुपाद काय म्हणतात त्यांना, अशा लोकांना, अरे हे सुद्धा माझेच प्रतिनिधी आहेत, तर तुम्हाला हे आवडत नसतील तर त्याचा अर्थ काय, तुम्हाला मी आवडत नाही. जर समजा वडिलांचा मुलगा असेल आणि काही व्यक्ती म्हणतात ना आम्हाला तुमचा मुलगा नाही आवडत, आम्हाला तुम्हीच आवडता, त्याचा अर्थ वडील म्हणतात की मला तुम्ही पण आवडत नाही. तुम्हाला जर माझा मुलगा आवडत नसेल तर मी कसा तुम्हाला आवडणार. त्यामुळे आपल्याला जो कोणी शिष्य बनणार इस्कॉन संस्थेमध्ये त्याला हे महत्वाचं आहे की ही जी व्यवस्थापनाची संरचना आहे ते आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या गुरूंचं स्थान कुठे, आपल्या मंदिराच्या व्यवस्थापकाचं स्थान कुठे, आपल्या स्थानिक अध्यक्षांचं स्थान कुठे, हे सगळ्यांना जाणून आपल्याला त्यांच्याशी समर्पित भावाने सेवा करायची, जेणेकरून
जी प्रभुपादांची संस्था आहे, आंदोलन आहे, ते पुढे जात राहील. तर ह्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं, एकजुटीनं सेवेत लागणं, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला हव्यात. तर हे झालं इस्कॉन मधले गुरुवृंद. पण इस्कॉनच्या बाहेर सुद्धा काही गुरु आहेत, जसे गौडी मठ आहेत, चैतन्य म्हणजे भक्तिसिद्धांत ठाकूरांचे जे मठ आहेत, ते लोक पण चैतन्य महाप्रभूंच्याच वंशावळीत येतात, त्यांच्याच परंपरेत येतात, आपल्याच ब्रह्ममध्ये घोडे परंपरेत येतात. तर अशा गुरुकडनं आपण ऐकायला पाहिजे का नाही ऐकायला पाहिजे, त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे. तर कृपया वाचा हे 2 पॅराग्राफ्स. इस्कॉन बाहेरील गुरु आपल्या परंपरेत नसलेल्यांकडून कधीही श्रवण करू नका. केवळ तुम्ही आध्यात्मिक गुरु सारख्या किंवा परिपक्व गुरु बंधूंकडूनच श्रवण करा, पण आपल्या परंपरेत नसलेल्याकडून कधीही श्रवण करू नका. अशा प्रकारे श्रवण करणे आणि त्यानंतर पुन्हा चूक सुधारणे हा केवळ वेळेचा अपव्यय आहे. कृपया त्यांच्यापासून दूर राहा. दिनांक 3 सप्टेंबर 1975 रोजी यू बन महाराजांविषयी लिहिलेले पत्र मला मिळाले. तेव्हा आता मी माझ्या सर्व शिष्यांना पत्र पाठवले आहे की त्यांनी माझ्या सर्व गुरुबंधूंपासून दूर राहावे. त्यांनी त्यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये, तसेच त्यांना कोणतेही आपले पुस्तक देऊ नये अथवा त्यांच्याकडून कोणतेही पुस्तक घेऊ नये. शिवाय माझ्या शिष्यांनी त्यांच्या मंदिरांना देखील भेट देऊ नये. कृपया त्यांच्यापासून दूर राहा. तर प्रभुपाद इथं आपल्याला काय शिकवत आहेत की आपण या संस्थेमध्ये प्रभुपादांच्या शिकवणीचा आपण आपल्या जीवनात उतरवतोय. तर काही वेळेस अन्य गुरु येतात, समजा श्री परंपराचे किंवा कुठले अजून दुसरे गुरु जे वैष्णव आहेत, ते जर आले आपल्याकडे आणि ते या ब्रह्ममध्ये घोडे परंपरेत नाहीत, तर त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला नाही पाहिजे. कारण आपली प्रामाणिकता, एकनिष्ठता आपण आपल्या संप्रदायाशी असली पाहिजे. तर आपल्या संप्रदायामध्ये सर्वात उच्च शिक्षण दिलं जातं, ते आहे गोपीभाव. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा जे व्रजवासी लोक करतात, त्या प्रकारची सेवा करण्याचा आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी शिकवून दिलेली आहे. आपण म्हणतो ना, आराध्यो भगवान व्रजतनस्तद्धाम वृंदावनम रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण वा कल्पिता. तर ह्या व्रजवधूंनी ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली, एकांतिक भक्ती, अशी भक्ती चैतन्य महाप्रभू आपल्याला देत आहेत. अनार्पितम चरिचरात करुणा अवतीर्ण कुलो समर्पयितुम उन्नतो चुलाम रसांश भक्तिश्रम. तर जी आतापर्यंत कुणालाच दिली गेलेली नाही, अशी अनर्पित, अशी न दिलेली गोष्ट चैतन्य महाप्रभू कलियुगातल्या जीवांना त्यांच्या परंपरेद्वारे देत आहेत. ते म्हणजे कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती. त्यामुळे आपण आपल्या परंपरेशी एकनिष्ठ असायला हवं आणि ती एकनिष्ठता अबाधित राखण्यासाठी आपण कुठल्याही दुसऱ्या परंपरेतल्या गुरूंकडनं श्रवण नाही करायला पाहिजे. नाहीतर आपल्या मनात द्विधा निर्माण होईल आणि आपण एकही नियमाचं पालन न करता, एकही परंपरेचं पालन न करता आपण आपलं नुकसान करून घेऊ. त्यासाठी प्रभुपादांनी हंसदूतांना हे पत्र लिहिलं होतं. तर हे प्रभुपादांचे वाक्य आहेत. तर प्रभुपाद किती आपल्या भक्तांना जपत होते, ते यातनं कळतंय आपल्याला. आणि तेवढंच नाही की आपल्या भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे आपले परमगुरू आहेत, त्यांचे सुद्धा जे शिष्य आहेत, त्यांचं पण वेगवेगळ्या तत्वज्ञान काढून ते वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतात. तर प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना त्यांच्यापासून पण दूर राहण्यास सांगितलं. तर काय व्हायचं, प्रभुपाद पूर्ण देशभरात जगभरात प्रचार करून यायचे आणि आपल्या भक्तांना ते मायापूर किंवा वृंदावनला घेऊन यायचे. मग अशा वेळी त्यांचे जे बाकीचे गुरुबंधू आहेत, त्यांना त्यांच्या बाकींच्या शिष्यांची ईर्ष्या व्हायची. मग ते हळूच त्यांना पकडून यायचे, त्या बाकीच्या परदेशातल्या भक्तांना पकडायचे आणि त्यांना म्हणायचे, अरे तुमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला सिद्धी प्रणाली मंत्र दिलाय का? तुम्हाला गोपीभावचा मंत्र दिलाय का? तुम्हाला हे प्रेमचंद्रिका पुस्तक दिलं का? तुम्हाला हे आनंदवन पुस्तक दिलंय का? अशा प्रकारे ते त्यांना लोभित करायचे आणि त्याच्यामुळे ते लोक त्यांना बळी पडायचे. त्यांचे ते पुस्तक वाचायचे ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या कुंजामधल्या लीला वगैरे असायचे
आणि त्यामुळे ते लोक स्वतःला सहजा म्हणून साडी वगैरे घालून गोपी असं समजून त्यांच्यासारखं वागायला लागायचे. तर यामुळे प्रभुपादांना फार दुःख व्हायचं की आपण एवढी मेहनत करून एवढं त्याला भगवंतांच्या चरणाजवळ आणलं आणि अशा प्रामाणिक भक्ताला या लोकांनी आध्यात्मिक प्रलोभन दाखवून जे की ज्यासाठी आपली पात्रता नाही अशा गोष्टींचे त्यांना आभास देऊन त्यांना भक्तीतनं ते दूर घेऊन चालले. तर त्यामुळे प्रभुपादांनी सांगितलं मायापूरमध्ये किंवा वृंदावनामध्ये अशा घटना घटायच्या. तर त्यावेळेस प्रभुपादांनी त्यांना शिष्यांना सांगितलं, अरे तुम्ही ते माझे गुरुबंधू जरी असले तरी तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, कारण ते तुम्हाला आंदोलनामध्ये सेवा करायला नाही शिकवणार, प्रचारामध्ये जाण्यासाठी तुम्हाला ते मनाई करतील. तर त्यामुळे प्रभुपादाची कळकळीची त्यांची अपेक्षा होती की माझ्या शिष्यांनी माझी पुस्तकं वाचून त्यांना जे हवंय ते सर्व मी माझ्या पुस्तकात लिहिलेले. तर ह्यासाठी आपण पण प्रभुपादांच्या ग्रंथाशिवाय बाकीच्या चटपटीत वाटणाऱ्या पुस्तकांना वाचण्याचा प्रयत्न करू नये. जरी ते गोस्वामींनी किंवा बाकीच्या आचार्यांनी जरी लिहिलं तरी ते आपल्याला आपल्या तेवढी पात्रता नाही की ती गोष्टी आपल्याला समजण्यासारख्या आहेत. तर आपण जसं बालवाडीचा मुलगा आहे त्यांनी जर 12वीची पुस्तके घेतली तर त्याला काही कळणार नाही. त्याप्रकारे आपल्याला आता आपला जे स्तर आहे त्याद्वारे प्रभुपाद आपल्याला जसे हात पकडून शिकवत आहेत उजळणी वगैरे, ते जर आपण पक्के झालो त्या गोष्टीमध्ये तर आपोआपच आपल्याला पुढचे काय वाचायचे त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. तर ह्यासाठी प्रभुपाद इथं म्हणतायत की तुम्ही जरी माझे गुरुबंधू असतील त्यांच्यापासून दूर राहा. तर हे प्रभुपाद द्वेषामुळे नाही म्हणत आहे, हे फक्त भक्तांच्या काळजीपोटी म्हणतायत. तर इथं आपण प्रभुपादांना त्यांचा मनोभाव जाणला पाहिजे की त्यांची किती काळजी होती, किती तळमळ होती, किती कळकळ होती आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी. त्याच्या पुढे त्यांना आदराने प्रसाद अर्पण करा. वरिष्ठ वैष्णव या नात्याने त्यांचा सत्कार करा, पण त्यांनी कोणतीही चर्चा अथवा प्रवचन देऊ नये. प्रत्येक वैष्णवाला मी सांगतो. तर समजा असे प्रभुपादांचे गुरुबंधू वगैरे कोणी इस्कॉनच्या मंदिरात येत असतील किंवा दुसऱ्या संप्रदायाचे संन्यासी जर आपल्या मंदिरात आले तर आपण काय करायला पाहिजे, त्यांना आपण प्रणाम करायला पाहिजे, त्यांना आपण प्रसाद खाऊ घालायला पाहिजे आणि त्यांना दर्शन वगैरे घेऊन दर्शन वगैरे भगवंतांना दाखवायला पाहिजे व त्यानंतर त्यांना प्रेमानेच त्यांचा निरोप घ्यायला पाहिजे. असं नाही की ते आले म्हणून त्यांना राहायला एखादी रूम देणे, खोली देणे आणि त्यांना सांगायचं तुम्ही भावजाता करा वगैरे, अशा गोष्टी आपण करू नये असं प्रभुपादांनी इथं सांगितलं. तर सर्वात मोठा त्यांचा आदर सत्कार म्हणजे त्यांना प्रसाद देणे, हा प्रसाद देणे किंवा साधा प्रसाद देणे आणि ते प्रसाद खाऊन त्यांना त्यांची पाठवणी करणे. ओके, पुढं प्रत्येक वैष्णवाला कृष्ण भावनेचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, पण तरीही अधिकारी व्यक्तींचे देखील स्तर आहेत. जर पण महाराजांचा उद्देश मला खाली दाबण्याचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत कसे करू शकतो? त्यांनी आधीच एका प्राध्यापकाला चुकीची माहिती दिली होती. ते आपल्या प्रचार केंद्रात आल्यास एक अतिथी म्हणून त्यांचे स्वागत करा, त्यांना प्रसाद द्या, वरिष्ठ वैष्णव या नात्याने त्यांचा सत्कार करा, त्यांचा आदर करा, पण त्यांनी कोणतेही चर्चा अथवा प्रवचन देऊ नये. आधीच दुसऱ्या व्यक्तीचे प्रवचन ठेवले असल्याचे तुम्ही त्यांना सांगू शकता. आपल्या संस्था जे व्यवस्थापक आहेत मंदिराचे त्यांच्यासाठी हे महत्वाचे. आता आपण पुढचा भाग घेऊ. आपण प्रभू खाली घ्या. तर हे तुम्ही सगळ्यांनी वाचून काढावे. यात काय संदर्भ दिले, इस्कॉन गुरु कसे असतात काय वगैरे. आता आपण जातोय विभाग 2, पान क्रमांक 27. तर ह्यामध्ये आता आपण शिकणारे गुरुशी कसं संबंध आपण प्रस्थापित करायचं. दीक्षेच्या आधी, दीक्षेच्या वेळी
दीक्षेनंतर आपण आपलं गुरुशी कसे संबंध प्रस्थापित करायचे त्याबद्दल आता आपण शिकणार आहे. तर आता पहिला धडा, पहिलं प्रकरण गुरुपादाश्रय. या पुढच्या पानावर. तर तुम्हाला या रकान्यामध्ये लिहा, तिथं प्रश्न विचारले ते लिहा तुम्ही, त्याचं उत्तर लिहा 2 मिनिटासाठी आणि मग आपण त्याच्यानंतर चालू करू.
हरे कृष्ण. झालं? ज्या भक्तांना उत्तर द्यायचे असतील त्यांनी आपला माईक अनम्यूट करून बोलू शकतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरी बोल, बोला. प्रश्न असा आहे, आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीपासून श्रील प्रभुपादांप्रती दृढ भक्तिमय सेवा प्रस्थापित करता येईल याचे काही मार्ग सांगा. उत्तर: 1. फक्त श्रील प्रभुपादांच्याच पुस्तकांचे वाचन करणे. त्यानंतर दुसरा, त्यांचे वचन व आदेश यांचे सतत स्मरण करणे व अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. 3. श्रील प्रभुपादांच्या स्वतःच्या आवाजातील कीर्तन भजन नेहमी जतन करून ऐकण्याचा नियमितपणा ठेवणे. 4. गुरु परंपरेतील कोणीही व्यक्ती श्रील प्रभुपादांबद्दल किंवा त्यांच्या वचन किंवा प्रवचनातील काही मुद्दा वगैरे सांगत असेल तर त्याचे लक्षपूर्वक श्रवण करणे. 5. दररोज नियमितपणे हरिकीर्तनाच्या सुरुवातीला प्रभुपाद प्रणती मंत्र उच्चारण करणे. 6. कधीही श्रील प्रभुपादांची प्रतिमा विग्रह समोर येईल तेव्हा नतमस्तक होऊन त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करणे. 7. प्रतिमा व श्रील प्रभुपाद हे भिन्न नाहीत हा भाव प्रत्येकाचा प्रत्येक वेळी असावा. 8. ते आपले आध्यात्मिक शिक्षकगुरु आहेत हे सतत स्मरणात ठेवावे. 9. त्यांचा नामोल्लेख करताना आपण नेहमी त्यांच्याविषयी आदर वाणीचाच उपयोग करावा. अशा प्रकारे आपण त्यांच्याविषयी प्रेमाची वृद्धी करू शकतो. हरे कृष्ण. फार छान प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर प्रभुपादांचा आश्रय घेणे म्हणजे प्रभुपाद आपल्या संस्थेमध्ये सर्वांचे शिक्षागुरु आहेत. तर त्यांच्या प्रती आदर म्हणून सर्व जे भक्त इस्कॉन संस्थेत पहिल्यांदा जोडले जातात तर ते स्वाभाविकपणे प्रभुपाद त्यांचे आश्रय आहेत. त्यांची शिकवण ही त्यांना भक्तीमध्ये मार्गदर्शन देते. त्यांचे दिलेले तात्पर्य, त्यांनी दिलेले नियम हे आपण तंतोतंत पाळतो. त्यामुळे स्वाभाविकपणे व्यक्ती जो इस्कॉन संस्थेत जुडतो तो प्रभुपादांनाच त्याचे सर्वप्रथम गुरु म्हणून स्वीकार करतो. त्यांचे सर्वप्रथम शिक्षा गुरु म्हणून स्वीकार करतात. तशा प्रकारे आपण ज्या भक्तांनी अजून गुरु त्यांना माहित नाही कोण आहे इस्कॉन मध्ये, तर अशा स्वाभाविक सर्व नवीन भक्तांना आपण प्रभुपादांच्याच शिक्षागुरु म्हणून त्यांना आपण शिकवतो. तर अशा व्यक्तींना प्रभुपादांशी संबंध जोडण्यासाठी त्यांना जप करण्यापूर्वी प्रभुपादांचा प्रणती मंत्र म्हणण्यासाठी आपण प्रेरणा देतो. त्यांना प्रभुपादांचे जे हरिनाम आहेत ते ऐकण्याची आपण त्यांना प्रेरणा देतो. प्रभुपादांचे जे प्रवचन आहेत ते त्यांना ऐकण्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देतो. तर सर्व भक्तांनी प्रभुपादांची पुस्तकं वाचून काढली पाहिजे. प्रभुपादांचे दिलेले सगळे जे प्रवचन आहेत ते ऐकली पाहिजेत. अशा प्रकारे जेव्हा तो पूर्ण प्रकारे जे आपले संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद त्यांच्याशी त्यांचा संबंध जुळतो मग तो भक्तीमध्ये अजून दृढ होतो. व त्यानंतर त्याला जप करायला जेव्हा आपण शिकवतो त्यावेळेस आपण त्यांना प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणायला सुद्धा शिकवतो. तर अशा प्रकारे तो व्यक्ती प्रभुपादांचा सर्वप्रथम आश्रय घेते आणि मग ती त्या संस्थेमध्ये जुळते. मग संस्थेत जुळल्यानंतर त्यांना भरपूर पुढच्या पानाच्या
हे पान प्रभूजी. तर दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरु यांचा पादाश्रय आणि त्यानंतर प्रभुपादाश्रय तर आपण आता बघितलेलं आहे. तर ह्यांतला संबंध काय ते या वरच्या रकान्यात लिहून काढा. हरे कृष्ण. पुन्हा झालं तर सांगा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. तुमचा आवाज आवाज येतोय का? हरे कृष्ण प्रभू. हो ना. येतोय का आवाज? हा येतो. दीक्षा किंवा शिक्षा गुरु पदाश्रय आणि प्रभुपादाश्रय यातील परस्पर संबंध काय? उत्तर. एक, श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापकाचार्य व प्रमुख शिक्षक गुरु आणि सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांची स्थिती विशेष आहे. 2, श्रील प्रभुपादानंतर इस्कॉनमध्ये कोणाचेही त्यांच्या बरोबरचे स्थान नाही. 3, शिक्षा गुरु म्हणून आद्य गुरु श्रीकृष्णानंतर संस्थेत श्रील प्रभुपादांचे स्थान आहे. 4, प्रत्येकासाठी शिष्य नातेवाईक त्यांचे शिक्षक गुरु व दीक्षा गुरु वेगवेगळे असू शकतात, परंतु श्रील प्रभुपाद हे अंतिम शिक्षक गुरु सर्वांचेच आहे. आपण सर्वजण श्रील प्रभुपादांचे शिष्य आहोत. त्या सर्व शिक्षा गुरु व दीक्षा गुरु यांचाही समावेश होतो. 4, परंतु गुरु परंपरेच्या श्रील प्रभुपादांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक सदस्याला अवलंब म्हणजे खालून वर अशा पद्धतीने गुरु प्रणालीचा स्वीकार करावा लागेल. 6, शिक्षा गुरु व दीक्षा गुरु प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील
ते तर गुरु आहेतच, पण श्रील प्रभुपादच त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत, असा या पाठीमागे भाव आहे. 7. शिक्षा व दीक्षा गुरु हे नेहमीच प्रभुपादांच्या वतीने आध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. 8. इस्कॉन मध्ये तिघेही महत्वाचे आहेत. श्रील प्रभुपाद, दीक्षा गुरु, शिक्षा गुरु तिघांपैकी एक जरी नसेल तरी त्रिकोण पूर्ण होणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चांगल्या प्रकारे सांगितलं यांनी. तर प्रभुपादांचा आश्रय घेणे हे तर सर्वांना अनिवार्यच आहे, पण प्रभुपादांचा आश्रय घेतल्यानंतर प्रभुपाद जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं प्रात्यक्षिकपणे आपल्याला लाभ होण्यासाठी, व्यवहारामध्ये त्याचा लाभ होण्यासाठी आपल्याला आणखीन 2 गुरूंची गरज असते. तर श्रील प्रभुपाद ज्या परंपरेत आहेत त्या परंपरेशी आपला संबंध जोडून देणारी व्यक्ती ही दीक्षा गुरु असते. तर दीक्षा गुरुद्वारे आपला प्रभुपादांशी आणि परंपरेशी आपलं नातं जोडलं जातं. आणि दीक्षा गुरु श्रील प्रभुपाद ह्या आध्यात्मिक गुरूंची जी अपेक्षा आहे की त्यांच्या शिष्याने आपल्या जीवनामध्ये कोणते गुण उतरवायला पाहिजे, कोणते भक्तीचे गुण उतरायला पाहिजे, कशा प्रकारे भक्ती करायला पाहिजे, ह्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणारी मदत आहे, प्रात्यक्षिक, व्यावहारिक, जे काही आपल्याला जस तिलक लावणे, जप कसा करणे, माळ कशी पकडणे, धोती कशी घालणे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवणारी सुद्धा एक व्यक्ती हवी असते. तर त्या व्यक्तीला त्या जे आपल्याला भक्तीमध्ये पुढे अग्रेसर करण्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आपली काळजी घेते त्या व्यक्तीला शिक्षागुरु म्हटले जाते. तर प्रत्येक शिष्याचे एकमेव श्रील प्रभुपाद अग्रगण्य शिक्षागुरु आहेत संस्थेचे. त्याचे एकमेव दीक्षागुरु असतील जे त्याचा संबंध परंपरेशी जोडून देत आहेत. पण त्या व्यक्तीला अनेक शिक्षागुरु असू शकतात. काही व्यक्ती त्याला भक्तीमध्ये घेऊन येतात, काही व्यक्ती त्याला भक्तीमध्ये शिक्षण देतात, काही व्यक्ती त्याला भक्तीमध्ये कला शिकवतात, काही व्यक्ती त्याला काही मृदंग शिकवतात, काही स्वयंपाक भोगा बनवायला शिकवतात, काही जण त्याला बोलायला शिकवतात, काही जण त्याला तिलक कसा लावायला शिकवतात. अशा प्रकारे वेगवेगळे व्यक्ती जे आपल्याला अरे डिस्कनेक्ट झालं का? हा सॉरी प्रभू, लाईट गेलेली. ओके ओके. आता कुठपर्यंत ऐकलं? माझी एकट्याची डिस्कनेक्ट झालेलं प्रभूजी, बाकीचे भक्त होते आय थिंक. आता झाली का सगळी कनेक्ट? हो प्रभूजी. तर तुम्हाला कळलं ना, सर्वांना शिष्याला प्रभुपाद असणार, त्याचे दीक्षागुरु असणार आणि त्याला शिक्षागुरु असणार. तर शिक्षागुरु म्हणजे त्याची दैनंदिन जीवनामध्ये त्याला मदत करणारी व्यक्ती, म्हणजे काउन्सिलर वगैरे, मंदिराचे व्यवस्थापक वगैरे. तर अशा, आणि तो शिक्षागुरु सुद्धा श्रील प्रभुपादांच्या शिकवणीतलाच असला पाहिजे. असा नाही की आपण आपल्या कुठल्या दुसऱ्या कुठल्या माणसाला शिक्षागुरु समजा, असं नाही. तो शिक्षागुरु सुद्धा आपल्या परंपरेतला असला पाहिजे आणि श्रील प्रभुपादांशी त्याचं शिकवण आहे तीच तो आपल्याला शिकवतो. असं नाही की त्याच्या मनात काहीतरी आलं तर दुसरं काही शिकवायला लागला तर त्याला आपण शिक्षागुरु नाही म्हणू शकत.
त्याचप्रकारे दीक्षागुरु सुद्धा हा प्रभुपादांच्या शिकवणीचा आपल्याला लाभ घेऊन देतात. तर अशा प्रकारे शिक्षागुरु आणि दीक्षागुरु सुद्धा हे शिलप्रभुपादांच्या संबंधात आहेत. तुम्ही बघताय ना वरती, तिथं ते बाण दाखवत आहेत ना, शिलप्रभुपादांचे बाण शिष्याला पण आहे, शिक्षागुरुला पण आहे आणि दीक्षागुरुला पण आहे. तर शिलप्रभुपादांच्या शिकवणीचा ऐकू येते? रोशन प्रभू इज होस्ट नाउ. ओके. तर अशा प्रकारे शिष्यावरती शिलप्रभुपादांची कृपादृष्टी, त्यांच्या दीक्षा गुरूंची कृपादृष्टी आणि त्यांच्या जे भक्तांचा संघ आहे, जिथे त्यांना भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी जे शिकवण वगैरे मिळते, अशा शिक्षकांना, अशा काउन्सलर, अशा व्यवस्थापकांना आपण शिक्षागुरु म्हणतो. तर शिक्षागुरु हा कधीही दीक्षागुरूच्या विरुद्ध बोलत नाही किंवा शिलप्रभुपादांच्या विरुद्ध बोलत नाही. तो स्वतःला दीक्षागुरु सुद्धा म्हणत नाही शिक्षागुरु. तो फक्त एक पोस्टमनचं काम करतो. जे वरचा निरोप आहे शिलप्रभुपादांचा किंवा दीक्षागुरूचा, तोच तो त्या शिष्याला देण्यासाठी प्रयत्न करतो. पुढे वाचा. दीक्षागुरूने दीक्षागुरूच्या शिकवणीविरुद्ध काही बोलू नये. कधी कधी दीक्षागुरू नेहमी प्रत्यक्ष उपस्थित नसतात, त्यामुळे दुसऱ्या प्रगत भक्ताकडून एखादा शिकवण, सल्ला, आदेश घेऊ शकतो. याला शिक्षागुरू म्हणतात. मात्र या शिक्षागुरूने दीक्षागुरूच्या शिकवणीविरुद्ध काहीही बोलू नये. असे असेल तर तो शिक्षागुरू नसून तो मूर्ख आहे. श्रीमद भगवद्गीता 17.1-3, होनोलुलु, 4 जुलै 1974. श्रीकृष्णांच्या विविध रूपात प्रकट कृपेद्वारे भक्ताचा काउन्सलर वगैरे आहे किंवा श्रीकृष्णांच्या विविध रूपात प्रकट कृपेद्वारे श्रीकृष्णांच्या विविध रूपात प्रकट कृपेद्वारे भक्ताचा उद्धार होतो. अंततः श्रीकृष्णांच्या विविध रूपात प्रकट कृपेद्वारे भक्ताचा उद्धार होतो. यामध्ये चैत्यगुरु, शिलप्रभुपाद, गुरु परंपरा, दीक्षागुरु, इतर शिक्षागुरु, पवित्र भगवन नाम, वैदिक शास्त्र आणि इतर घटकांसह भक्तीचे नवविध प्रकार यांचा समावेश आहे. शिलप्रभुपाद हे सर्व इस्कॉन सदस्यांचे प्रमुख शिक्षागुरु आहेत. इस्कॉनचे संस्थापकाचार्य या नात्याने शिलप्रभुपाद हे सर्व इस्कॉन सदस्यांचे प्रमुख शिक्षागुरु आहेत. उपस्थित आणि भविष्यातील सर्व पिढ्यांनी शिलप्रभुपादांचा आश्रय घ्यावा. शिलप्रभुपादांची पुस्तके, शिकवण, सेवा आणि त्यांच्या इस्कॉन संघटनेद्वारे ते शिलप्रभुपादांशी एक व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करू शकतात. आपण सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला जे शिक्षा देत आहेत, जे शिक्षागुरु आहेत, ते स्वतःच मनातलं काही आपल्यावरती लादत नाहीत. त्यांचे शिकवण आपल्याला देत आहेत का, ते आपल्या दीक्षागुरूंचं शिकवण आपल्याला देत आहेत का, तर या गोष्टीचं आपण लक्ष द्यायला पाहिजे. असं नाही की उद्या पुढे जाऊन शिक्षागुरु म्हणाल, हो तुम्ही आता चाय पिलं तर चालेल, तुम्ही मासा नका करू, तुम्ही 3 नियम पालन करा 4च्या ऐवजी, तुम्ही 2 माळा केलं तरी तुमची दीक्षा होऊन जाईल. असल्या गोष्टी शिक्षागुरु शिकू नाही शकत. असले निर्णय शिक्षागुरु घेऊ नाही शकत. किंवा दीक्षागुरु सुद्धा प्रभुपादांनी दिलेले जे नियम आहेत त्याला तो डावलू नाही शकत, त्याला तो कमी जास्त करू नाही शकत. अशा प्रकारे सगळे जण प्रभुपादांच्या शिकवणीच्या चौकटीतच राहिले पाहिजे. त्याच्या बाहेर जर कोणी जात असेल तर अशा व्यक्तींना आपण त्यांच्याकडनं शिकवण घेऊ नाही शकत. तर या सर्व गुरूंचा उद्देश कृष्णाचीच मदत आपल्याला आहे. भक्ताचा उद्धार करण्यासाठीच भगवंत श्रीकृष्ण अशा सर्व गुरूंना आपल्या जीवनात पाठवतात. तर शिलप्रभुपाद हे संस्थाचे संस्थापकाचार्य असल्या कारणाने तेच आपल्या अग्रगण्य शिक्षागुरु आहेत. ठीक आहे, आता आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, चालेल? किती वाजले आता? हो प्रभूजी, 3:41.
ठीक आहे, आपण 4 वाजता चालू करू. ठीक आहे बरोबर. ठीक आहे.